हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या मेट्रो भवनच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, नगर विकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सन्माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे, सन्माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर, योगेशजी टिळेकर, सुनीलजी कांबळे, हेमंतजी रासने, बापूसाहेब पठारे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री गणेश बिडकर, श्री परशुराम वाडेकर, श्री असीम गुप्ता, श्री चंद्रकांत पलकुंडवार, श्री श्रावण हार्डेकर, श्री दीपक सिंगला, या ठिकाणी उपस्थित पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी, आपल्या महामेट्रोचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपली मेट्रो त्याला या मेट्रो भवनच्या रूपाने एक घर मिळालेलं आहे। आणि आताच श्रावण हार्डेकर यांनी सांगितलं की आमच्या घरात आल्याचा आनंद आम्हाला आहे। ते ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मला ते गाणं एकदम असं वाटत होतं की असे हार्डेकर फिरतात, दो दीवाने एक शहर में, रात में और दोपहर में, आबोदाना ढूंढता हो आशियाना ढूंढता हो, तसा आशियाना आता हार्डेकरांना मिळालेला असल्यामुळे मी त्यांचं आणि मेट्रोच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आपली पुण्याची मेट्रो सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं काम सुरू व्हायला उशीर झाला, बऱ्याच अडचणी होत्या, पण एकदा काम सुरू झाल्यानंतर मात्र अत्यंत वेगाने या मेट्रोचं काम झालेलं आहे। देशामध्ये ज्या गतिशीलतेनं मेट्रो झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक गतिमानतेनं झालेल्या मेट्रोंपैकी एक म्हणून पुण्याच्या मेट्रोकडे पाहिलं जातं। या पुणे मेट्रोचं जे काही काम आहे त्याच्यामधले मल्टीमॉडल स्टेशन्स असतील, याच्या बाकी स्टेशन्सचं डिझाईन असेल, यातली वर्कमॅनशिप असेल, पॅसेंजर सुविधांचा याच्यामध्ये केलेला विचार असेल, भविष्यातल्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना असतील, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्लॅन करण्यात आल्या आहेत। आणि इतकं मोठं मेट्रोचं जाळं ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळी त्या मेट्रोचं संचालन करण्याकरता एक महत्वाची जागा म्हणजे त्याचं ऑफिस असतं। कारण या सगळ्या मेट्रो ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीमवर चालतात, कमांड अँड कंट्रोल सिस्टीमवर चालतात, डिझास्टर प्लॅनिंग असतं, प्रत्येक गोष्टीचं मॅपिंग असतं, त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं सुरक्षेच्या दृष्टीनं मॅपिंग असतं। अशा अनेक गोष्टी एक मेट्रो चालवण्याकरता कराव्या लागतात आणि त्याकरता एक सुसज्जित अशा प्रकारचं मेट्रो भवन असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते मेट्रो भवन आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालंय। मला आनंद आहे की आता जवळपास पुण्यामध्ये 33 किलोमीटरची मेट्रो ही सुरू झालेली आहे आणि प्रचंड रिस्पॉन्स त्याला मिळतोय। जवळपास 2.5 लाख प्रवासी हे रोज मेट्रोने प्रवास करतायत आणि गणपतीच्या काळात या मेट्रोने रेकॉर्ड केला आणि सगळ्यात पीक म्हणजे जवळपास 5.5 लाख प्रवासी या मेट्रोने त्यांनी प्रवास केला। त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांनी मेट्रो स्वीकारलेली आहे, पुणेकरांना मेट्रो आवडलेली आहे आणि पुणेकर मेट्रोचा वापर देखील करतायत। आता आपली जी दुसरी मेट्रो आहे टाटा सोबत, जो देशातला पहिला पीपीपीचा प्रकल्प आहे मेट्रोचा, त्या प्रकल्पामध्येही 23 किलोमीटरचं काम आपलं आता जवळपास पूर्ण झालं आहे। त्याच्यामध्ये 12 किलोमीटरचं उद्घाटन
हे आता आपण मे मध्ये करू, 11 किलोमीटरचं उद्घाटन आपण जुलैमध्ये करू आणि यासोबत जवळपास म्हणजे 33 आणि 23 असं आपण जर बघितलं तर जवळपास 56 किलोमीटरचा हा रूट या ठिकाणी आपण केलेला आहे. अजून 55 किलोमीटरचं काम मेट्रोचं हे आपलं प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 80 किलोमीटरचं अजून आपलं काम हे प्रस्तावित आहे. म्हणजे एकूण पुणे मेट्रो करता 200 किलोमीटरचं कंप्लीट या ठिकाणी नेटवर्क हे आपण प्लॅन केलंय, ज्यामध्ये पुणे महानगरपालिकेचं क्षेत्र असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षेत्र असेल आणि पीएमआरडीचं क्षेत्र असेल, अशा सगळ्या क्षेत्राचं इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि एक प्रकारे पुढच्या काळामध्ये आपली जी एक महत्वाची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल ती आपली मेट्रो असेल आणि त्या मेट्रोला मदत करण्याकरता आपल्या बसेस असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतील त्या सगळ्या आपण त्याचं इंटिग्रेशन हे करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये पुण्याचा जवळपास 30-35 हजार कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी जो एक वाहतूक प्लॅन हा देखील मंजूर केलेला आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुण्याच्या वाहतुकीला गतिशीलता कशी येईल हा आपला प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की पुणे शेवटी आपलं एक अत्यंत महत्वाचं शहर आहे आणि आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की आयटीच्या वेव्ह नंतर आता आलेली जी वेव्ह आहे ती जीसीसीची वेव्ह आहे, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सची. आणि सगळे असं म्हणतात की पुढच्या काळात भारत हा ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचा एक हब या रूपानं नावारूपाला येईल आणि म्हणूनच महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी जीसीसीची पॉलिसी तयार केली आणि त्या पॉलिसीचा परिणाम असा आहे की देशामध्ये मागच्या वर्षी सर्वात जास्त जीसीसी स्पेस ही पुण्यामध्ये तयार झाली आणि पुणे आता जीसीसी हबकडे वाटचाल करत आहे आणि विशेषतः जीसीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्स याची निर्मिती ही होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये वाहतूक ही अत्यंत महत्वाची आहे. सुलभतेनं वाहतूक करता आली पाहिजे या दृष्टीनं ही सगळं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. याच्यासोबत पुण्याकरता टनेल्सचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये जसं मी नेहमी सांगतो की जमिनीवरती, आकाशामध्ये आणि पाताल लोक असं तिन्ही प्रकारे आपण पुण्याचं प्लॅनिंग केलं असल्यामुळे पुण्याला एक मला असं वाटतं की वाहतुकीच्या दृष्टीनं कोंडीरहित शहर आणि ज्याला आपण सस्टेनेबल एक सिटी म्हणू शकतो, प्रदूषण ज्याच्यामध्ये कमी आहे अशा प्रकारचं शहर करण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आपण वेगाने ती वाटचाल करतोय. मी श्रावण हर्डीकर आणि आपले अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता यांना सांगेन की आता हे जे 200 किलोमीटरचं आपण एकूण नेटवर्क प्लॅन केलेलं आहे याचं संपूर्ण प्लॅनिंग हे आताच आपण केलं पाहिजे. याचे सगळे डीपीआर आपण एकत्रित तयार केले पाहिजे, कारण पुणे हे एक असं शहर आहे की ज्याच्या अर्बनायझेशनचा रेट हा इतर शहरांपेक्षा अत्यंत गतिमान आहे आणि म्हणून आपण याच्यामध्ये खूप जास्त टप्प्याटप्प्याने काम करू शकू अशी पुण्याची परिस्थिती नाही. बऱ्यापैकी टप्पे आपल्याला एकत्रित करून आणि हे सगळं काम आपल्याला हाती घ्यावं लागेल. त्याकरता आवश्यक तो रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅनही आपण करू, कारण त्याकरता मला माहिती आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो देखील त्याच्याकरता आपल्याला लागेल, पण त्याचीही व्यवस्था ही आपण निश्चितपणे करू आणि त्या दृष्टीने आपण प्लॅन करावा आणि पुण्याकरता हे 200 किलोमीटरचं कम्प्लीट नेटवर्क एकत्रित प्लॅन करावं. याच्यामध्ये काही मिसिंग लिंक्स देखील आहेत, त्या मिसिंग लिंक्सचा देखील विचार करावा. पुढचे जे ग्रोथ सेंटर्स आहेत, मग पुण्याचं नवीन एअरपोर्ट असेल किंवा आपल्या MIDCचे भाग असतील, पुण्याचा पीएमआरडीएचा नवीन वाढता भाग असेल, पिंपरी चिंचवडचा जो वाढता भाग आहे, अशा सगळ्या भागाचा विचार करून याचं इंटिग्रेशन आपण चांगल्या पद्धतीनं करावं आणि त्या माध्यमातून पुण्याला एक अतिशय डिपेंडेबल अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था आपण द्यावी अशी आपल्या सर्वांना मी सूचना करतो. आज एक अतिशय सुसज्जित ऑफिस आम्ही सगळ्यांनी बघितलं, अतिशय चांगल्या व्यवस्था या ऑफिसमध्ये आहेत आणि तशाच प्रकारचं चांगलं काम या मेट्रोचं यापुढे देखील चालेल आणि आता चांगलं ऑफिस मिळाल्यामुळे मेट्रोच्या बांधकामाची गती देखील वाढेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे या ऑफिसचं जे काही प्रत्यंतर आहे ते गतीमध्ये दिसलं तर आम्हाला जास्त आनंद होईल.
म्हणजे तुम्ही हळू काम करता असं माझं मत नाही, पण आपल्याला गती वाढवायला स्कोप आहे. जसं मी सांगितलं की आपल्याकडे प्रोजेक्ट प्लॅन 5 वर्षाचा असतो, तो 2.5 वर्षावर आणि 3 वर्षावर आताच्या परिस्थितीमध्ये आणत गेलं पाहिजे. ती म्हणजे आज आपण जर ग्लोबली बघितलं तर तेच बेंचमार्क्स आहेत. त्या बेंचमार्क्सने आपलं प्लॅनिंग होऊन आपलं एक्झिक्युशन कसं करता येईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. मी पुन्हा एकदा महामेट्रोचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचं जे काम आहे त्या कामाबद्दल आणि त्या कामामध्ये इन्व्हॉल्व असलेले जेवढे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, एजन्सीज असतील, सगळ्यांचं, कन्सल्टंट असतील, सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या आपल्या मेट्रो भवनचं लोकार्पण झालं असं घोषित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.